तर बघा मैत्रिणींनो, आज आपण केलेली आहे मस्त अशी मटकीची भाजी. तर मटकीला अगदी छान असे आपण मोड आणलेले आहेत. मोड आणलेल्या मटकीची भाजी अतिशय सुंदर होते, अगदी टेस्टी होते. आता सकाळी आपल्याला जेव्हा प्रश्न पडतो भाजीला काय करायचं, तर अशा वेळेस जर भाजीला काही नसेल तर आपण कडधान्यसुद्धा भिजत घालतो. काही कडधान्य आपण जर भिजत घातले तर त्याला मोडसुद्धा आणावे लागतात, म्हणजेच भाजी खूप टेस्टी होते. उदाहरणार्थ आपल्याला मूग, मटकी याला मोड आणावे लागतात. आता मोड आणलेले मटकीला जे आहेत तर अगदी छान प्रकारे मोड जर आले तर भाजी अगदी टेस्टी होते. आता याचा मोड आणल्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही पाहू शकता जाऊन. तर तसंही तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. तर मी अगदी रात्रभर कोमट पाण्यामध्ये मटकी भिजत घातलेली होती. तुमच्याकडे जर गावरान मटकी असेल तर अतिशय छानच. कोणतीही तुमच्याकडे अवेलेबल मटकी असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालून ठेवा आणि सकाळी ती स्वच्छ धुवून एका सुती कापडावरती किंवा चाळणीमध्ये अगदी पसरवून घ्या आणि चाळणीला वरून पॅक असं ताट किंवा झाकण लावून ठेवा. आणि असं एक रात्रभर आणि एक दिवस जर ठेवली तर मटकी अतिशय छान अशी मोडाची मटकी आपली तयार होते. आणि कापडामध्ये जर ठेवली तर तुम्ही अगदी पॅक गाठ बांधून जर एक दिवस आणि रात्र ठेवली तर ही मटकी जी आहे तर छान अशी मोड येतील. तर अशाच पद्धतीने मी चाळणीमध्ये ठेवलेले होते. तर बघा मस्त अशी लांब सडक अशी मोड आलेले आहेत. तर ही मटकी जी आपण भाजी जर केली तर अतिशय टेस्टी होते. तर बघा आता आपण ही भाजी कशी केली तर ती आज आपण बघूयात. तर आता आपल्याला बघा सकाळी जेव्हा डबा करायचा असतो तर ऑफिसला किंवा शाळेसाठी आपण सुकी भाजी बऱ्याच वेळा बनवतो. तर ही मटकीची भाजी जर अशा पद्धतीने केली तर मुलांनाच काय घरातल्या सगळ्यांनाच ही भाजी आवडेल. तर आता बघा गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. नंतर त्यामध्ये जिरी मोहरी टाकली, ती तडतडली की हिंग घातलेला आहे आणि मस्त असा कढीपत्ता धुवून मी त्यामध्ये टाकला आहे आणि थोडासा तळून घेतला आहे. नंतर अगदी बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता मीडियम गॅसवरती हा जो कांदा आहे आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. तर बघा असा रंग हलकासा जर बदलला की आपल्याला लगेच आता त्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट मी टाकते. तर मी 1 ते 2 भाज्यांसाठी ही पेस्ट आहे तर ती मी घरामध्ये करूनच ठेवते, म्हणजे अगदी ऐन वेळेस आपल्याला भाजी करायची असेल तर भाजी अगदी झटपट होते. तर बघा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट मी त्यामध्ये टाकली. आता तीसुद्धा या तेलामध्ये चांगली आपण परतून घ्यायची. आता ही परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवे ते मसाले आपल्याला जे आवडत असतील ते तुम्ही घालू शकता. तर आता मी त्यामध्ये लाल तिखट टाकते आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलं आहे. थोडीशी हळद घातलेली आहे आणि धणे पावडर घालून मी अगदी मध्यम गॅसवरती ही त्यामध्ये चांगली मिक्स करून घेते. आणि नंतर मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे तो त्यामध्ये टाकलेला आहे. आता तो थोडासा परतून घ्यायचा आहे आणि आता तो कांदा आणि टोमॅटो आणि मसाले शिजण्यासाठी आपल्याला हलकं थोडंसं गरम पाणी त्यामध्ये घालायचं आहे. आता मिक्स करून त्यावरती थोडं झाकण ठेवायचं आहे आणि आता थोडा वेळ आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर तेल सुटेपर्यंत बघा आपण आता हे शिजवून घेतलं आहे. आता आपण हे जी प्रक्रिया केली म्हणजे हे पाण्यामध्ये जे शिजवून घेतलं आहे म्हणजे मसालेही त्यामध्ये शिजले जातात, कांदा टोमॅटोसुद्धा मस्त असं शिजलं जातं आणि आपले हे मसाले जे आहेत ते कच्चे लागत नाहीत किंवा जास्त तिखट लागत नाही. आता यामध्येच आपण मीठ घालायचं. तर मी जाड मीठ घातलं आहे, जाड मिठाला छान अशी चव असते. तर चवीनुसार मी मीठ घातलं आहे आणि आता मिक्स करून आपण आता ही जी मटकी आहे तर ती त्यामध्ये घालायची. आता ही मटकी जी आहे तर मी 2 वाट्या मटकी घेतलेली होती. तर आता ती त्यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायची, म्हणजे सगळ्या मटकीला अशी छान अशी सगळा मसाला जर लागला तर अतिशय टेस्टी अशी ही मटकी होते. तर मीडियम गॅसवरती आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. तर जास्त पाण्यावरती आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची नाही, कारण अगदी आपल्याला कोरडी करायची डब्यासाठी करायची जर असेल तर आपण आता थोडंसंच पाणी घालायचं आहे. आणि जर तुम्हाला ही मटकी पातळ करायची असेल तर अशाच पद्धतीने करा, पण पाणी थोडंसं मग जास्त घाला. तर मी आता हे थोडंसं कोमट किंवा गरम पाणीसुद्धा त्यामध्ये घातलं तरी चालतं आहे. तर थोडंसं अर्धी वाटी मी त्यामध्ये पाणी घातलं आहे
आणि आता हे मिक्स करून आपण त्यावरती झाकण ठेवून आता आपल्याला शिजवून घ्यायचं. तर आता मधून 1-2 वेळा मी झाकण काढून पाहिलेलं होतं, कारण करपू नये यासाठी. तर बघा थोडंसं हलवून पुन्हा झाकण ठेवून चांगले शिजवून घेतलं. तर बघा आता थोडंसं पाणी आपल्याला हे आटेपर्यंत आपल्याला थोडंसं हलवत ही शिजवून घ्यायची. तर या मटकीलासुद्धा थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि आपण पाणी घातलं आहे त्यावरती ही मटकी चांगली शिजली जाते. आता त्याची क्वांटिटीसुद्धा बघा, अगोदर आपल्याला जास्त वाटत होती, नंतर शिजल्यानंतर ही थोडीशी कमी वाटते. तर कांद्यामुळे ही भाजी जी आहे तर थोडीशी ओलसर होते, कारण खाताना जास्त घास बसत नाहीत. टोमॅटो कांदा घातल्यामुळे भाजी अगदी टेस्टीसुद्धा होते. तर बघा आता झाकण ठेवून आपण थोड्या वेळ ही छान अशी शिजवून घेतलेली आहे. आता ही भाजी जी आहे तर आपण पोळीबरोबर भाकरीसोबत खाऊ शकतो. डब्यालासुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो किंवा घरी वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी अतिशय टेस्टी लागते. आता आपण या मटकीसोबत आपण शिजताना थोडेसे शेंगदाणे जर घातले तर मुलांना हे शेंगदाणे तर अतिशय आवडतात. म्हटल्यानंतर ही भाजी तर अगदी चांगलीच आवडेल. तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालून त्यामध्ये चांगले शिजवून घेऊ शकता. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मटकीमध्ये मिक्स करून घेतली. तर मस्त अशी आपली ही मटकीची भाजी तयार झालेली आहे. तर यामध्ये जर शेंगदाणे घातले तर अतिशय छान अशी ही मटकी आणि शेंगदाण्याची भाजीसुद्धा अगदी मस्त तयार होते. तर चला मग एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. तर बघा ही भाजी खाण्यासाठी अतिशय छान लागते. आता यामध्ये आपण थोडंसं जर पाणी जर ठेवलं तर थोडीशी ओलसरही होते. तुम्हाला जर अगदी सुकी करायची असेल तर अगदी पूर्णतः त्यातलं पाणी तुम्ही आटवून घेऊ शकता आणि पोळीबरोबर खाऊ शकता. तर बघा मस्त अशी ही मोडाच्या मटकीची भाजी आपली डब्याला देण्यासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.